हॅलो स्टुडंट, कसे आहात? आय होप तुम्हाला हे यूट्यूबची सिरीज आवडत असेल. ठीक आहे. आज सुद्धा आपल्याला एक फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, जो प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मार्च 2023ला आला होता. मार्च 2000 कितीला आला होता? 23. ज्यावेळेस हा त्यांनी प्रॉब्लेम्समध्ये विचारला होता किंवा क्वेश्चन पेपरमध्ये विचारला होता, तर आजचा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. पहिले 3 जे प्रॉब्लेम सोडवले ते थोडेसे वेगळे होते, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सिमिलर होत्या. परंतु आजच्या प्रॉब्लेम्समध्ये करंट अकाउंटचा प्रॉब्लेम दिलाय. म्हणजे ह्या प्रॉब्लेम्समध्ये कोणता अकाउंट दिलाय? करंट अकाउंट. आणि दुसरं कॅपिटल अकाउंट पण दिले. आता करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट म्हणजे काय? ज्यावेळेस पार्टनर्सला त्यांचं कॅपिटल फिक्स ठेवायचं आहे, कॅपिटल चेंज नाही करायचं, त्यावेळेस ते पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करतात. मग कॅपिटलच्या रिलेटेड जेवढे पण ऍडजस्टमेंट असतील, म्हणजे ज्या कारणामुळं कॅपिटल वाढतं किंवा कमी होतं, त्या रिलेटेड सगळ्या ऍडजस्टमेंट फक्त करंट अकाउंटला करायचं. कॅपिटल अकाउंटला हात लावायचा नाही. कॅपिटल अकाउंट ॲज इट इज फिक्स ठेवायचं आहे, 1,80,000 अँड 60,000. मग आपलं नेट प्रॉफिट आला तर तो करंट अकाउंटलाच लिहायचा. नेट लॉस आला तर तो सुद्धा करंट अकाउंटलाच ऍडजस्ट करायचा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, ड्रॉइंग्स असेल, तर या सगळ्या ज्या काही ऍडजस्टमेंट ज्या कॅपिटलच्या रिलेशन सोबत होतात किंवा कॅपिटलच्या अकाउंटला होतात, तर त्या सगळ्या ऍडजस्टमेंट कॅपिटल अकाउंटला न करता फक्त करंट अकाउंटला करायचं. मग असा प्रॉब्लेम्स आला तर कॉलम मध्ये थोडंसं चेंजेस करायचे. ते चेंजेस म्हणजे फक्त पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचं आपल्याला. मी तर प्रिपेअर करून ठेवले. वर्षा आणि हर्षाचं कॅपिटल करंट अकाउंट मी केले. कॅपिटल अकाउंटला हात नाही लावायचं, त्यामुळे कॅपिटल अकाउंट मी ॲज इट इज लायबिलिटी साईडला नंतर लिहिणार आहे, ते तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं प्रिपेअर करून ठेवलं आहे. त्यानंतर इन द बुक्स ऑफ वर्षा आणि हर्षा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2020चा हा प्रॉब्लेम आहे. तो आपले कॉलम्स व्यवस्थित झालेले आहेत. मार्च 31 मार्च 2020चा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्स आहे. आणि प्रॉब्लेम विचारलाय मार्च 2023. हा सुद्धा 12 मार्काचा प्रॉब्लेम आहे. हा सुद्धा प्रॉब्लेम छोटा आहे. ऍडजस्टमेंट बघितलं तर ऍडजस्टमेंट्समध्ये काही व्हेरिएशन्स नाहीये. एक नवीन ऍडजस्टमेंट त्यांनी दिली आहे. पार्टनर्सचं कॅपिटलवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे 5%, विच इज व्हेरी इझी. आता ऍडजस्टमेंट काय काय बघू. स्टॉक ऑन 31 मार्च 2020 वॉज व्हॅल्यूड ₹74,000. इट इज अ क्लोजिंग स्टॉक. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. ते डेप्रिसिएशन दिले त्यांनी 5%. पार्टनर्स आर एंटायटल टू गेट अ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. म्हणजे जे कॅपिटल आपण बिझनेसला दिलेलं आहे त्याच्यावरती बिझनेस आपल्याला 5% काय देणार आहे? इंटरेस्ट देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी. फिफ्थ, प्रोयर फर्दर बॅड डेप्स ₹1,680 अन सन्ड्री डेटर्स. म्हणजे बॅड डेप्सची त्यांनी ऍडजस्टमेंट दिली आहे. तर हा प्रॉब्लेम सुद्धा प्लेन आहे. या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा जास्त काही गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त एकच गोष्टी आहे, करंट अकाउंट दिले. लास्ट 2-3 प्रॉब्लेम्स मध्ये जे ऍडजस्टमेंट सोडवले त्यात नवीन एक ऍडजस्टमेंट आली, ती म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, विच इज व्हेरी इझी. तिच्यात काही प्रॉब्लेम्स नाहीये किंवा ती ऍडजस्टमेंट काय अवघड नाहीये, सिंपल आहे. हा सुद्धा प्रॉब्लेम छोटा आहे आणि सोपा आहे. तर वेळ न वाया घालवता परत एकदा आपण ऍडजस्टमेंट पासून सुरुवात करणार आहोत. या प्रॉब्लेम्स मध्ये चलो ऍडजस्टमेंटच्या अगोदर आपण पहिले ट्रायल बॅलन्स बघू. ट्रायल बॅलन्स मध्ये सन्ड्री डेटर्स दिले, परचेस दिले, प्लांट अँड मशिनरी दिलंय, फर्निचर दिलंय, सॅलरी दिलंय, सेल्स रिटर्न दिलंय, कॅश इन हँड दिलंय, ओपनिंग स्टॉक, रेंट अँड टॅक्सेस, ऍडव्हर्टाइजमेंट. क्रेडिट साईडला सेल दिलंय, सन्ड्री क्रेडिटर्स दिलंय, परचेस रिटर्न दिलंय, कॅपिटल बॅलन्स अँड करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे. ठीक आहे. तर आता थोडंसं आपण चेंजेस करू. ज्या वेळेस त्यांनी कॅपिटल अकाउंटचा आणि करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला असतो, तर सगळ्यात अगोदर काय करायचं, तो कॅपिटल अकाउंटचा आणि करंट अकाउंटचा बॅलन्स व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. तर कॅपिटल अकाउंटचं त्यांनी क्रेडिटला बॅलन्स दिलाय, त्याला आपल्याला हात लावायचा नाही, कारण की त्यांनी फिक्स कॅपिटल मेथड यूज करायचं ठरवले. त्यांना कॅपिटल चेंज नाही करायचं. सो त्यांचं कॅपिटल आहे 1,80,000 अँड 60,000. तर आपल्याला माहिती आहे आपण कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहितो. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मी पहिला कॅपिटल बॅलन्स लिहून टाकतो. 1,80,000 अँड 60,000. मग इथं मी लिहितो 1,60,000 अँड 60,000 हे आपलं काय आहे?
कॅपिटल. ठीक आहे. आता या टोटल कॅपिटलची टोटल करायची आपल्याला 1,80,000 सॉरी 1,80,000 and 60,000 याची जर टोटल केली तर ती आपल्या आउटरला लिहायची. ती किती येतील 1,80,000 प्लस 60 2,40,000. याची टोटल किती आली 2,40,000. हे झालं आपलं कॅपिटल बॅलन्स. त्याला हात लावायचा नाही कारण की त्यांनी करंट अकाउंट दिलाय. कॅपिटलच्या रिलेटेड ज्या काय ऍडजस्टमेंट आहेत तर त्यांनी करंट अकाउंटला करायला सांगितलं. नो प्रॉब्लेम नो इश्यू. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर करंट अकाउंटचा बॅलन्स दिला बघा. हा सुद्धा क्रेडिटला दिलाय. कुठल्या साईडला दिलाय बॅलन्स ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला. वर्षाचा बॅलन्स किती दिलाय 10,000 आणि हर्षाचा बॅलन्स किती दिलाय 6,000. मग हा सुद्धा बॅलन्स जो आहे तो त्यांच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा. जर त्यांनी क्रेडिटला दिला आहे ट्रायल बॅलन्सच्या तर आपल्याला सुद्धा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिला म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहायचा क्रेडिटला. मग इथं लिहून घेऊ आपण बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. वर्षाचा बॅलन्स दिलाय 10,000 आणि हर्षाचा बॅलन्स दिलाय 6,000. ठीक आहे. आपण पहिल्यांदा बॅलन्स लिहून घेतले. आता बॅलन्स लिहून घेतले तर एवढे अकाउंट ऑलरेडी आपले संपलेले आहेत. आता आपल्याला फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा बाकी आहे. फर्स्ट नेहमीप्रमाणे पहिली ऍडजस्टमेंट. द स्टॉक ऑन 31 मार्च 2020 वॉज व्हॅल्यूड ₹74,000. 31 मार्चचा म्हणजे एंड ऑफ द इयरचा स्टॉक दिलाय. एंड ऑफच्या इयरच्या स्टॉकला म्हणतात क्लोजिंग स्टॉक. कुठला स्टॉक म्हणतात क्लोजिंग स्टॉक. मग हा जो क्लोजिंग स्टॉक असतो तो सगळ्यात अगोदर आपल्याला लिहायचा असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. सो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिताना ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला काहीच नाही लिहिलेलं आपण. ठीक आहे. तर वरती एक 2 ते 3 ओळी जागा सोडून द्या कारण की आपल्याला सेल्स लिहायचा असतो. त्यातनं सेल्स रिटर्न मायनस करायचा असतो. सो 1-2 ओळी जागा सोडून देतो मी आणि त्याच्या खाली लिहितो मी बाय. त्याच्या खाली मी लिहितो एक सेकंड बाय. इथं नाही आपल्याला 2 ओळी सोडायच्या. सो इथं सोडू बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक तो दिलाय 74,000 दिलाय. ठीक आहे. हा क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिल्यानंतर राहिलेला क्लोजिंग स्टॉक आपल्या बिझनेसमध्ये राहिलेला स्टॉक हे आपलं ऍसेट आहे. सेकंड इफेक्ट गोज टू द ऍसेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. इथं लिहायचं क्लोजिंग स्टॉक. हा सुद्धा क्लोजिंग स्टॉक आपला किती आहे 74,000. ठीक आहे. बिझनेस मध्ये राहिलेला स्टॉक हा आपला ऍसेट असतं. आता हा क्लोजिंग स्टॉक तुम्ही ऍसेटला सुरुवातीला लिहिलाय. तुम्ही थोडंसं एंडिंगला खाली लिहिलं तरी चालेल बट सुरुवातीला लिहिलं तर तुमचा प्रॉब्लेम चुकीचा नाही. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय दिले बघा. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. डेप्रिसिएशन कशावरती दिले त्यांनी मशिनरीवरती दिले. मग प्लांट अँड मशिनरी आपल्याला शोधावं लागेल. मग ट्रायल बॅलन्स मध्ये इथं प्लांट अँड मशिनरी दिलंय. प्लांट अँड मशिनरीचं व्हॅल्युएशन दिलंय 1,60,000. प्लांट अँड मशिनरी किती आहे 1,60,000. मग प्लांट आणि मशिनरी हे आपल्या बिझनेसचं ऍसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण इथं लिहून घेऊ प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. आपण अमाऊंट चेक नाही केली होती पण परत एकदा चेक करू. प्लांट अँड मशिनरीचं व्हॅल्युएशन आहे 1,60,000 1,60,000. मग इथं इनर कॉलम मध्ये आपण लिहू 1,60,000. आता ह्या प्लांट अँड मशिनरी मधनं आपल्याला करायचंय लेस. काय करायचंय लेस व्हॉट डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन. किती % डेप्रिसिएशन त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. ठीक आहे. मग ते डेप्रिसिएशन ऍट द रेट 5%. आपली मेथड एकदम सिंपल आहे. आज काय गडबड होतीये. मग आता फर्स्ट कोणत्याही अमाऊंट वरती जर आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं असेल डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायचं 10% आन्सर काढण्यासाठी शेवटचा एक शून्य कॅन्सल करायचा.
मग आता मला सांगा 1,60,000चं जर 10% कॅल्क्युलेट करायचं असेल तर लास्ट झिरो कॅन्सल केला, मग अँसर आलं 16,000, 16,000. बट आपल्याला किती पर्सेंटचं उत्तर काढायचंय? 5. मग 10%चं उत्तर जर एक झिरो कॅन्सल करून 16,000 येत असेल तर 5%चा अँसर त्याचा हाफ म्हणजे किती येईल? 8,000. किती थाउजंड येईल? 8,000. का तर एक शून्य जर कमी केला तर त्याचा 10%चा अँसर येतं आणि 10%चा अँसर जर 60,000 असेल तर त्याचा हाफ म्हणजे किती? 8,000. मग आता मायनस करून आपण आउटरला लिहू. 1,60,000 मधनं 8,000 जर मायनस केले तर 1,52,000. बॅलन्स किती आला? 1,52,000. आता हा जो बॅलन्स आहे तो आपल्या डेप्रिसिएशन मायनस करून आला. मग डेप्रिसिएशन मुळे आपल्या ऍसेटचं व्हॅल्युएशन काय झालं? कमी झालं. प्लांट अँड मशिनरीचं व्हॅल्युएशन काय झालं? कमी झालं. सो इट इज एक्सपेन्सेस म्हणजेच लॉस. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी. ठीक आहे. आणि हे डेप्रिसिएशन आपलं किती आलं? 8,000. डेप्रिसिएशन आपलं किती आलं? 8,000 झालं. म्हणजे या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला 2 ऍडजस्टमेंट दिल्या होत्या सुरुवातीच्या, त्या दोन्ही पण ऍडजस्टमेंट झालं. आता तिसरी ऍडजस्टमेंट आहे, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर एनम. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटल म्हणजे काय? ओनरनी म्हणजेच बिझनेसमॅननी म्हणजेच पार्टनरनी आपल्या स्वतःच्या मालकीचे पैसे किंवा कॅपिटल बिझनेसला दिले ते यूज करायला किंवा बिझनेस करण्यासाठी. मग बिझनेस ते कॅपिटल यूज करते. मग बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे कॅपिटल आपण पार्टनरचं वापरतो आहे त्याच्यावरती बिझनेसनी त्या कॅपिटलवरती इंटरेस्ट द्यायचा असतो. म्हणजे आपलं जे कॅपिटल बिझनेसकडे आहे त्याच्यावरती काय कॅल्क्युलेट करायचं? इंटरेस्ट. सो हे इंटरेस्ट बिझनेसच्या दृष्टीने एक्सपेन्सेस आहे. का तर बिझनेस ते कॅपिटल यूज करतोय आणि बिझनेस इज रिस्पॉन्सिबल टू पेड द इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करायचंय. ते त्यांनी किती पर्सेंट सांगितलंय? 5%. म्हणजे बिझनेसला त्या कॅपिटलवरती इंटरेस्ट द्यायचा आहे. मग ही प्रॉब्लेमची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह कशी करायची? तर सगळ्यात अगोदर इथं पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं लिहितो मी टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्याला मी थोडंसं डार्क आणि अंडरलाईन करतो. ओके. नेक्स्ट, आता कोणाकोणाला इंटरेस्ट द्यायचंय? तर 2 पार्टनर आहे. पहिल्या पार्टनरचं नाव काय? वर्षा. आता मी थोडंसं इथं डिटेल्स लिहितो. वर्षाचं कॅपिटल किती आहे? 1,80,000. याच्यावरती ऍट द रेट किती पर्सेंट इंटरेस्ट द्यायला सांगितलंय? 5%. दुसऱ्या पार्टनरचं नाव काय? हर्षा. हर्षाचं कॅपिटल इथं खाली दिसतंय बॅलन्स शीट्स मध्ये 60,000. याच्यावरती सुद्धा ऍट द रेट किती पर्सेंट इंटरेस्ट सांगितलंय त्यांनी? 5%. परत एकदा बघा, मी कॅपिटल इथनं घेतलं बघा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं ना, तुम्हाला कॅपिटल माहिती पाहिजे. 1,80,000 अँड 60,000 झालं. पर्सेंटेज मला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेत. किती पर्सेंट दिलेत त्यांनी? 5%. आता लक्ष द्या, आता व्यवस्थित लक्ष द्या. वर्षाचं कॅपिटल आहे 1,80,000 आणि हर्षाचं किती आहे? 60,000. त्याच्यावरती किती पर्सेंट कॅल्क्युलेट करायचंय? 5. सिंपल. वर्षाचं जे 1,80,000 आहे त्यातलं शेवटचा झिरो कॅन्सल करा. शेवटचा झिरो जर कॅन्सल केलं तर येतं 18,000. कुठल्याही संख्येतनं शेवटचा झिरो मायनस केलं तर त्याचं 10%चा आन्सर येतं. तर 10%चा आन्सर आला आपलं 80,000. आपल्याला त्याचं करायचंय 5%. मग 18,000च्या 5% म्हणजे 9,000, 9,000. त्याचा हाफ. ओके. दुसरा पार्टनर कोण आहे? हर्षा. हर्षाचं कॅपिटल किती आहे? 60,000. 60,000चं लास्ट एक झिरो जर कमी केला तर आपल्याला 10%चं उत्तर येईल विच इज 6,000.
मग 5% आपल्याला त्याचा हाफ करायचं आहे. सो 10% 6,000 तर 5% 3,000. सो 3,000. मग टोटल जे इंटरेस्ट आलं 9 अधिक 3 टोटल आलं 12,000. किती हजार आलं? 12,000. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे बिझनेसच्या दृष्टीने लॉस आहे, एक्सपेन्सेस आहे. बट इंटरेस्ट ऑन कॅपिटल मुळे पार्टनरचं कॅपिटल वाढणार, म्हणजे कॅपिटल मध्ये काय केलं पाहिजे? ऍड. बट आपल्याला ही ऍडजस्टमेंट कॅपिटल मध्ये करायची नाहीये, कॅपिटल मध्ये ऍड करू शकत नाही कारण की आपण करंट अकाउंट केले. मग जर करंट अकाउंट दिला असेल तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं. आता क्रेडिटला का? तर रूल असा आहे, पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स जर इन्क्रीज होत असेल तर त्याच्या क्रेडिटला लिहायचं असतं, आणि कुठल्या कारणामुळे पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स जर कमी होत असेल तर त्याच्या डेबिटला लिहायचं. मग इंटरेस्ट म्हणजे आपण कॅपिटल दिलं होतं बिझनेसला आणि बिझनेसनी त्या कॅपिटलवरती आपल्याला इंटरेस्ट दिलं. ते इंटरेस्ट पार्टनर्सच्या दृष्टीने इन्कम आहे, प्रॉफिट आहे, म्हणून त्यांचं कॅपिटल इन्क्रीज होणार. मग इन्क्रीज जर होत असेल तर त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं असतं. किंवा जर नुसतं करंट कॅपिटल अकाउंट दिलं असतं, करंट अकाउंट दिलं नसतं, तर आपण कॅपिटल मध्ये ते इंटरेस्ट काय केलं असतं? ऍड केलं असतं. मग आता इथं मी लिहितो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पहिल्या पार्टनरचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलं? 9,000. परत एकदा चेक करू. इंटरेस्ट ऑन कॅपिटल याचं 9,000, याचं किती थाउजंड आहे? 3,000. मग इथं मी लिहितो 9,000 आणि याचं किती आहे? 3,000, हाफ. ओके, चलो नेक्स्ट. प्रॉब्लेमच्या खाली ज्या 2 ऍडजस्टमेंट 3 ऍडजस्टमेंट दिल्या त्या झाल्या. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय दिले त्यांनी? सॅलरी. आउटस्टँडिंग असेल तर आपण काय करतो? ऍड. आउटस्टँडिंग म्हणजे काय? एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर बट नॉट पेड. एक्सपेन्सेस करंट इयरचा आहे बट पेड केलाय का? नाही. मग तो एक्सपेन्सेस करंट इयरचा असल्या कारणामुळे सॅलरी मध्ये पहिले काय केलं पाहिजे? ऍड. मग सॅलरी आउटस्टँडिंग जर सांगितलं असेल तर ट्रायल बॅलन्स मध्ये सॅलरी पहिला आहे का शोधू. येस, सॅलरी किती आहे? 8,600. सॅलरी आपण एम्प्लॉईजला देत असतो, त्यामुळे सॅलरी हे आपलं एक्सपेन्सेस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण इथं पहिलं लिहू सॅलरी टू सॅलरी. ती सॅलरी परत एकदा आपण ऍडजस्टमेंट मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये चेक करू. सॅलरी किती दिली आहे? 8,600 आणि आउटस्टँडिंग किती दिली आहे? 700. आउटस्टँडिंग किती दिली आहे? 700. मग आउटस्टँडिंग आपल्याला काय करायचं आहे? ऍड 700. आणि सॅलरी किती दिली आहे? 8,600. मग इथं मी पहिलं लिहितो 8,600. याच्यात मी काय करणार? ऍड. याच्यात मी काय करणार? ऍड. व्हॉट ऍड? आउटस्टँडिंग सॅलरीज. आणि ती आउटस्टँडिंग सॅलरी दिली होती 700 रुपये. मग 8,600 प्लस 700 म्हणजे 7 12 आणि 1 13 म्हणजे आन्सर आलं 9,300. आन्सर किती आलं? 9,300. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे हा आपला एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस द्यावा लागेल, पेड करावं लागेल, अजून दिलेला नाही म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. आउटस्टँडिंग सॅलरी मीन्स व्हॉट? की सॅलरी अजून आपण पेड केली नाही. इट इज कॉल्ड अनपेड सॅलरी. अनपेड सॅलरी इट इज युअर एक्सपेन्सेस. सो आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहायचंय आउटस्टँडिंग सॅलरीज. आणि ही आउटस्टँडिंग सॅलरी आपली किती आहे? 700. झालं इथपर्यंत. नेक्स्ट, ठीक आहे. चलो नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरीची ऍडजस्टमेंट झाली. पुढची ऍडजस्टमेंट आहे
प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स ऑफ ₹1618 ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्स मध्ये बॅड डेब्ट्स आहे, पैसे बुडवले आपले, बॅड डेब्ट झाले. मग पैसे आपले कोण बुडवतो? सन्ड्री डेटर्स. मग इथं ट्रायल बॅलन्स मध्ये सन्ड्री डेटर्स आहेत का? तर यस. किती आहे सन्ड्री डेटर? विच इज 56,000. सन्ड्री डेटर्स किती दिलेत? 56,000. मग हे सन्ड्री डेटर्स जे आहेत ते पहिले बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहू. मग इथं मी लिहितो सन्ड्री डेटर्स 56,000. किती दिलेत? 56,000. सन्ड्री डेटर्स किती दिलेत? 56,000. आता या 56,000च्या डेटर्स मधनं तुम्हाला काय मायनस करायचे? बॅड डेब्ट्स. किती आहे बॅड डेब्ट्स? 1680. मग इथं लिहिणार मी लेस काय लिहिणार? लेस बॅड डेब्ट्स. किती आहे बॅड डेब्ट्स? 1680. मग आता 56,000 मधनं 1680 जर मायनस केलं तर त्याचा आन्सर येतं 54,320. 56,000 मधनं 1600 जर लेस केलं तर त्याचा आन्सर किती आलं? 54,320. दिस बॅड डेब्ट्स इट इज अवर लॉस आहे म्हणून परत एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पुढे लिहिणार डेबिटला. मग इथं 2 बॅड डेब्ट्स 1680 रुपीज इट इज अवर लॉस. नेक्स्ट आता पुढे काय करायचं बघा, लक्ष द्या. तर जेवढे पण ऍडजस्टमेंट होते आपल्या ट्रायल बॅलन्सच्या खाली त्या सगळ्या झाल्या. ऍडजस्टमेंट जर झाल्या असतील तर आपल्याला फक्त पोस्टिंग करायचं बाकी आहे. मग आता 1 बाय 1 आपण पोस्टिंग करू. तर आपण चेक करू. पहिला अकाउंट कुठला आहे? सन्ड्री डेटर्स. तो मगाशी आपला झालाय, त्याच्यावरती बॅड डेब्ट्स होतं. सन्ड्री डेटर्सच्या खाली काय आहे? परचेस झालं नाहीये. तर परचेस आपण ट्रेडिंगला लिहितो. परचेस अकाउंट कुठे लिहितो? ट्रेडिंगला. मग परचेस जर दिलं असेल तर क्रेडिटला रिटर्न्स दिलेत बघा, परचेस रिटर्न. ते परचेस रिटर्न मात्र परचेस मधनं काय करावं लागतील? लेस. पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिले परचेस नाही लिहित, पहिले लिहितो आपण ओपनिंग स्टॉक. मग आता पहिला ओपनिंग स्टॉक लिहू, मग परचेस लिहू, त्याच्यातनं रिटर्न्स काय करू? लेस. मग ओपनिंग स्टॉक त्यांनी दिलाय 35,600. ओपनिंग स्टॉक किती दिलाय? 35,600. मग इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मी लिहितो 2 ओपनिंग stock which is 35,600. 35,600 हा झाला आपला ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक लिहिल्यानंतर हा 35,600 ओपनिंग स्टॉक लिहिल्यानंतर आपल्याला काय लिहायचंय? परचेस. आणि हे परचेस मधनं हा क्रेडिट साइडचा जो परचेस रिटर्न दिलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे? मायनस. मग आता इथं पहिलं मी लिहितो परचेस 2 परचेस. तो परचेस दिला होता त्यांनी 1,10,000. परचेसेस किती दिलाय त्यांनी? 1,10,000. आणि ह्या 1,10,000 मधनं हे 2,000 परचेस रिटर्न आपल्याला काय करायचे? लेस. मग आपण परचेस लिहू 1,10,000, त्यातनं परचेस रिटर्न काय करणार? लेस. मग परचेस लिहू आपण 1,10,000. देन व्हॉट? लेस व्हॉट? परचेस रिटर्न विच इज 2,000. परचेस रिटर्न किती दिलेत त्यांनी? 2,000 दिलेत. मग 1,10,000 2,000 जर मायनस केले तर आन्सर व्हेरी सिंपल 1,08,000. आन्सर किती आलं? 1,08,000. ठीक आहे. पुढं
त्यानंतर प्लांट अँड मशिनरीवरती मगाशी डेप्रिसिएशन होतं ते झालं. दॅन फर्निचर दिलंय 1,05,800. फर्निचर सुद्धा आपलं ऍसेट आहे. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आपण फर्निचर लिहू 1,05,800. मग आता बॅलन्स शीटच्या ऍसेटला फर्निचर 1,05,800. 1,05,800 हे आपलं काय आहे? फर्निचर आहे. नेक्स्ट पुढे जाऊ. फर्निचर नंतर दिले त्यांनी सॅलरी. तर सॅलरी सुद्धा झाले. सॅलरीवरती ऍडजस्टमेंट होती बघा. सॅलरीवरती काय होती? ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरीची. त्याच्या खाली दिले त्यांनी सेल्स रिटर्न. कुठला रिटर्न दिलाय? सेल्स रिटर्न. मग आता सेल्स रिटर्न हा सेल्स मधनं मायनस करायचा असतो. मग इथं क्रेडिट साईडला त्यांनी सेल्स दिलाय विच इज 2,40,000. सेल्स किती दिलाय? 2,40,000. या 2,40,000 मधनं हा सेल्स रिटर्न जो आहे 1,000 तो आपल्याला काय करायचा? लेस. सेल जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो आणि त्यातनं हा सेल्स रिटर्न आपल्याला काय करायचा आहे? मायनस. मग आता आपण एक काम करू. हा जो सेल्स आहे 2,40,000 तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहू आणि हा सेल्स रिटर्न जो 1,000 येतो त्याच्यातनं काय करू? मायनस. तर सेल्स लिहू 2,40,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 2,40,000. त्याच्यातनं काय करायचं आपल्याला? लेस. कुठला रिटर्न? सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न तो आहे 1,000. सेल्स रिटर्न किती आहे? 1,000. मग आता 2,40,000 मधनं 1,000 गेले म्हणजे 2,39,000. 2,00,000 किती राहिले? 39,000. 2,39,000. नेक्स्ट. त्याच्यानंतर कॅश इन काय आहे? हँड. पैसा हे आपलं ऍसेट आहे. कॅश इन हँड इट इज अवर प्रॉपर्टी. सो कॅश इन हँड दिले 1,02,000. सो ऍसेट्सला लिहून टाकू आपण कॅश इन हँड 1,02,000. 1,02,000 ही आपली काय होती? कॅश इन हँड. सी कॅश इन हँड किती होतं? 1,02,000. ओपनिंग स्टॉक झाले. आता काय आहे? रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. रेंट, रेट अँड टॅक्सेस किती हजार आहे? 9,000. रेंट, रेट अँड टॅक्सेस हे आपलं एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू रेंट दॅन रेट्स अँड टॅक्सेस. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस ते दिलेत 9,000. 9,000 झालं. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. रेंट, रेंट अँड टॅक्सेस नंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस नंतर 9,000 ते रेंट टॅक्सेस झाल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट दिले. काय दिले त्यांनी? ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट विच इज अवर एक्सपेन्सेस 9,600. मग त्या एक्सपेन्सेसला लिहून टाकतो मी टू ऍडव्हर्टाइजमेंट. 9,600. ऍडव्हर्टाइजमेंट किती दिलाय त्यांनी? 9,600. ही झाली आपली ऍडव्हर्टाइजमेंट. 9,600. संपलं. क्लिअर इथपर्यंत? ऍडव्हर्टाइजमेंट नंतर आपलं ट्रायल बॅलन्सची डेबिटची साईड संपली. आता कुठली साईड घेणार? क्रेडिटला. क्रेडिटला आपलं सेल्स झालंय. सेल्स नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मी लिहितो सन्ड्री क्रेडिटर्स. लायबिलिटी साईडला मी काय लिहिलं? सन्ड्री क्रेडिटर्स. आणि हे सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे? 99,600. किती आहे? 99,600. सो सन्ड्री क्रेडिटर सुद्धा झाले. कॅपिटल बॅलन्स तर आपण ऑलरेडी लिहिला होता.
करंट अकाउंटचा बॅलन्स पण आपण ऑलरेडी लिहिला होता. सो ट्रायल बॅलन्स अख्खं शिफ्टिंग झालंय. आता आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे, क्लोज. सो प्रॉब्लेम क्लोज करताना सगळ्यात अगोदर आपल्याला क्लोज करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल, त्यानं आपल्याला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्सची क्रेडिटची साईडची टोटल करू. कुठल्या साईडची टोटल करू, क्रेडिट. क्रेडिटला किती आहे, 2,39,000 and 74,000. 2,39,000 प्लस 74,000 विच इज 3,13,000. मी इथं लिहितो 3,00,000 एक सेकंड ना, 3,13,000. सेम मी इकडे लिहितो 3,13,000. ही आपली टोटल आली क्रेडिट साईडची. आता या 3,13,000 मधनं आपल्याला डेबिटची टोटल काय करायची, मायनस. तर डेबिटला आहे 35,600 and 1,08,000. सो मायनस करू आपण याच्यातनं, मायनस 35,600 मायनस 1,08,000. सो आपली टोटल आली 1,69,400. हा आपला आला ग्रॉस प्रॉफिट, 1,69,400. मग इथं मी लिहितो 2 ग्रॉस प्रॉफिट carried down. Gross profit carried down 1,69,400. 1,69,400. तो मी थोडासा डार्क करतो, त्याला थोडी अंडरलाईन करतो. परत एकदा चेक करा, 1,69,400. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहू इथं, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 1,69,400. हा तुमचा कुठला प्रॉफिट आला, ग्रॉस प्रॉफिट आला. आता आपल्याला या प्रॉब्लेमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. तर बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 1,69,400 आहे, बट डेबिटला 8,000 आहे, 12,000 आहे, 9,300 आहे, 1,680 आहे, 9,000 आहे आणि 9,000 किती 100 आहे 6. म्हणजे डेबिटला खूप छोट्या छोट्या अमाऊंट्स आहेत, बट क्रेडिटला 1,69,000 आहे. याचा अर्थ ह्या प्रॉब्लेम्स मध्ये ग्रॉस प्रॉफिट जास्त आहे, म्हणजे आपल्याला काय येण्याची शक्यता आहे, नेट प्रॉफिट. काय यायची शक्यता आहे, नेट. मग मी इथं लिहितो 2 नेट प्रॉफिट. कुठला प्रॉफिट लिहितो, नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. का तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कुठल्या साईडची टोटल जास्त आली आहे, क्रेडिटची. मग ती लिहितो मी 1,69,000. सेम इथं मी लिहितो 1,69,000. बट हा जो प्रॉफिट येणार आहे तो प्रॉफिट आपल्याला पार्टनर्सला द्यायचा आहे, वर्षाला आणि हर्षाला द्यायचा आहे. सो हा नेट प्रॉफिट आपण वर्षाला आणि हर्षाला देणार आहोत, बट तो कॅपिटल अकाउंट मध्ये ऍड नाही करायचा, आपल्याला करंट अकाउंटला ऍड करायचं. म्हणून मी इथं थोडीशी प्रिपरेशन करतो. वर्षा करंट अकाउंट आणि हर्षा करंट अकाउंट. झालं इथपर्यंत. मग आता आपण चेक करू किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय. मग आपलं बॅलन्स आपला आहे 1,69,400. आता याच्यातनं आपल्याला डेबिटचे जेवढे पण एक्सपेन्सेस आणि लॉसेस आहे ते काय करायचे, मायनस. मग 1 by 1 करू. पहिलं किती आहे 8,000 मायनस 8,000. नेक्स्ट मायनस 12,000 12,000 मायनस 9,300
मायनस 1680 मायनस 9000 मायनस 9600. सो टोटल आली 1,19,820. म्हणजे आपला नेट प्रॉफिट आला 1,19,820. 1,19,820 हा आपला काय आला नेट प्रॉफिट आला. आता हा नेट प्रॉफिट जो आहे तो मला करंट अकाउंट मध्ये टाकायचा आहे म्हणून मी कॅपिटल अकाउंट लिहिलेलं नाहीये. मग हा जो नेट प्रॉफिट आलाय 1,19,820 रुपीज हा आपल्याला ह्या दोन पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सो डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये रेशो दिला पाहिजे. मग या प्रॉब्लेम्स मध्ये काय रेशो दिलाय तो बघू. सो त्यांनी इथं सांगितलंय वर्षा अँड हर्षा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन देअर कॅपिटल रेशो. म्हणजे कशावरती रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे त्यांचा कॅपिटल बॅलन्स वरती रेशो काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता हा कॅपिटल बॅलन्स वरती रेशो कसं कॅल्क्युलेट करतात ते थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. तर वर्षाचं कॅपिटल आहे 1,80,000 आणि हर्षाचं कॅपिटल किती आहे 60,000. मग इथं मी कॅपिटल लिहितो. मी वर्षाचा लिहितो V आणि हर्षाचा लिहितो H. हर्षाचा काय लिहितो मी H. थोडंसं डिटेल समजून सांगतो. सिंपल आहे बट व्यवस्थित समजून घेतलं ते चांगलं समजून सांगेल मी तुम्हाला. व्यवस्थित लक्ष लागेल. वर्षा आणि काय लिहिलं मी हर्षा. आता इथं त्यांचं मी कॅपिटल बॅलन्स लिहितो. इथं त्यांचं कॅपिटल बॅलन्स लिहितो. हिचं आहे 1,80,000 आणि हर्षाचा आहे 60,000. ठीक आहे. त्यांनी आपल्याला कॅपिटल बॅलन्स वरनं रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलं म्हणून मी कॅपिटल बॅलन्स घेतला. आता काय करायचंय सगळ्यात अगोदर हे जे शेवटचे 0 आहेत ते कॅन्सल करून टाकायचे. इकडं पण 4 0 आहेत. हे 4 0 मी कॅन्सल करतो. इकडं पण 4 0 आहेत. हे पण 4 0 मी कॅन्सल करतो. म्हणजे आता आपल्या समोर अमाऊंट दिसतीये 18 and 6. आता काय करायचंय या 18ला आणि 6ला दोघांना एकाच संख्येने भाग गेला पाहिजे असं करायचं. म्हणजे 18ला पण एकाच संख्येने भाग गेला पाहिजे आणि 6ला पण एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. मग आता इथं काय होतं 6ला 6ने भाग जातोय आणि 18ला सुद्धा कितीने भाग जातोय 6ने. मग 6 एक्के 6 आणि 6 त्रिक 18 म्हणजे तुमचा रेशो झाला 3:1. रेशो किती झाला 3:1. हा तुमचा झाला कॅपिटल रेशो. मग आता ह्या कॅपिटल रेशो वरनं तुम्हाला काय करायचं आहे दोनही पार्टनरला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा आहे. विषय कळाला. मग आता काय करायचं बघा लक्ष द्या. सगळ्यात अगोदर मी इथं त्यांचा प्रॉफिट लिहितो. प्रॉफिट किती आहे 1,19,820. आम्ही कॉपी करतो आणि मी इथं थोडंसं पेस्ट करतो. ठीक आहे. आता काय करायचं हा जो प्रॉफिट आहे हा दोघांना डिवाइड करून द्यायचा आहे डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा आहे. मग याचा रेशो आलाय 3. याचा रेशो किती आलाय 1. मग 3 + 1 हे होतं 4. म्हणून मी याला करतो डिवायडेड बाय 4. म्हणजे 1,19,820 ला मला डिवायडेड बाय काय करायचं आहे 4. मग आता मी इथं करतो 1,19,820 डिवायडेड बाय 4. डिवायडेड बाय काय केलं मी 4. त्यांचं आन्सर किती आलं 29,955. 29,955 हे आपलं आन्सर आलं. बरोबर का. तर मला 3:1 रेशो आलाय म्हणून मी 3 + 1 डिवायडेड बाय 4 केलं. आता याच्यातलं 3 युनिट्स कोणाचं आहे वर्षाचं आणि 1 युनिट कोणाचं आहे हर्षाचं. मग आता काय करायचं व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण काय करायचंय हा जो प्रॉफिट आलाय 29,955 × 3 आणि इकडं
29,955 इंटू किती करायचंय 1, कारण की याचा 3 प्रॉफिट युनिट आहे आणि याचा 1 प्रॉफिट युनिट आहे. मग आता आपण याचा आन्सर लिहू. याचं तर तेवढंच येईल 29,955 का आता इंटू 1 करायचंय आणि वर्षाचं जे आहे ते 3 आहे. मग 29,955 इंटू जर 3 केलं तर त्याचं आन्सर आलं 86,865. 89,000 परत एकदा करतो. 29,955 इंटू 3 89,865. 89,865 म्हणजे ह्याला किती प्रॉफिट द्यायचा 89,865 आणि ह्याला किती प्रॉफिट द्यायचा 29,955. मी हा प्रॉफिट इथं कॉपी करतो आणि इथं प्रॉफिट ह्याला देऊन टाकतो. मी इथं पेस्ट करतो. ओके. आणि दुसऱ्याचा प्रॉफिट आहे 29,955. दिस इज कॉपी अँड पेस्ट. आणि ह्या दोघांना मी छोटं करतो. मी काय करतो फॉर्मॅट प्रिंटर अँड चेंज. ओके. आता थोडंसं डिटेल समजून घ्या. आता आपण जे कॅल्क्युलेशन्स केले ते बरोबर असलं पाहिजे. म्हणजे कसं, आता हा जो प्रॉफिट 89,865 आणि 29,955 हा सेम आला पाहिजे 1,19,820. तर आपण चेक करू. 89,865 प्लस 29,955 तो बरोबर किती आलाय 1,19,820. आता हा जो नेट प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिला आहे तो आपल्याला वर्ष आणि हर्षाच्या कुठल्या साईडला लिहायचा आहे क्रेडिटला. 89,865 अँड 29,955. इथं आपण करंट अकाउंट ओपन केलाय. इथं लिहून टाकू बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन आणि मी इथं लिहितो त्याचा प्रॉफिट किती आला होता 89,865 आणि 29,955. क्लिअर. संपलं इथपर्यंत तुमचं. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. सो बॅलन्स शीट क्लोज करण्याच्या अगोदर आपल्याला पार्टनरचं करंट अकाउंट क्लोज करायचंय. सो पार्टनरचं करंट अकाउंट क्लोज करायचं लय सिंपल आहे. डेबिटला तर काहीच नाहीये, सगळं क्रेडिटला आहे. मग आपण क्रेडिटची टोटल करू. कुठली टोटल करायची आपल्याला क्रेडिटची. आता क्रेडिटची टोटल करताना इथं मी लिहितो 10,000 प्लस 9,000 प्लस 89,000. आता बघा 10,000 प्लस 9,000 प्लस 89,865 टोटल किती आली 1,08,865. 1,08,865. 1,08,865. नेक्स्ट टोटल आहे 6,000 प्लस 3,000 प्लस 29,955 ती आली 38,955. 38,955. हे दोन्ही टोटल्स मी इकडे लिहितो 1,08,865 सेम 38,955. हे दोन्ही टोटल मी इथं लिहिलं. आता डेबिटला काहीच नाहीये, डेबिटला बॅलन्सच नाहीये, तो लॉस करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये. मग तो बॅलन्स जो आहे खाली टोटल केलेला तो मी तसंच लिहितो टू बॅलन्स
कॅरेट डाऊन. तो बॅलन्स मी आहे तसं लिहून टाकतो. 1,08,865 आणि 38,955. आणि हा जो बॅलन्स आपला आला आहे तो इकडं लायबिलिटी साईडला आता लिहून टाकायचा. इथं लिहायचं करंट अकाउंट, ह्याला मी करतो अंडरलाईन. पहिला बॅलन्स किती आला करंट अकाउंटचा? पहिल्याचं नाव आहे वर्षा. वर्षाचा बॅलन्स 1,08,865. दुसरा आहे हर्षा 38,955. झालं इथपर्यंत. आता ह्या दोघांची आपल्याला टोटल करायची. आपण टोटल करू. 1,08,865 प्लस 38,955 ही टोटल किती आली? 1,47,820. 1,47,820. 1,48,820. झालं इथपर्यंत. आता आपला करंट अकाउंटचा बॅलन्स सुद्धा लिहून झालं, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स लिहून झालं, सगळ्या गोष्टी संपल्या. आता आपला प्रॉब्लेम टॅली झाला पाहिजे. मग आता आपण अगोदर लायबिलिटीचे टोटल करू आणि नंतर ऍसेटची टोटल करू आणि दोन्ही पण काय असली पाहिजे? सेम. पहिलं लायबिलिटीला बघू. 2,40,000 प्लस 700 प्लस 99,600 प्लस 1,47,820. टोटल आली 4,88,120. 4,88,120. सेम इकडे पण टोटल आली पाहिजे तीच. चेक करू आपण. चलो 74,000 ऍसेटची टोटल करतोय मी प्लस 1,52,000 प्लस 54,320 प्लस 1,05,800 प्लस 1,02,000. 4,88,120. 4,88,120. सो आपली बॅलन्स शीट काय झाली? टॅली. म्हणजे हा सुद्धा प्रॉब्लेम आपला काय झाला? टॅली झाला. ठीक आहे. थोडासा वेळ लागला तर मला बऱ्याच गोष्टी समजून सांगायच्या होत्या, कॅल्क्युलेशन्स होतं, म्हणून हा प्रॉब्लेम सोडवताना थोडासा वेळ लागला. सो रेशो कॅल्क्युलेट करताना त्यांनी कॅपिटल रेशो वरती कॅल्क्युलेट करायला सांगितला होता, म्हणून थोडासा वेळ लागला कॅल्क्युलेशन्स करायला. सो आय होप तुम्हाला या सिरीजचा वापर होत असेल, उपयोग होत असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. बट टायमिंग थोडासा वाचावा म्हणून मी कॅल्क्युलेटर यूज करतोय, बट कॅल्क्युलेटर तुम्हाला परीक्षेला वापरायचं नाहीये. सो जी ऍसेटची टोटल रेशो कॅल्क्युलेट करत असेल, डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करत असेल, तर ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असेल, तर ह्या गोष्टीसाठी प्लीज कॅल्क्युलेटर यूज करू नका. कॅल्क्युलेटरचा वापर न करता त्या गोष्टी कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. भेटूया नेक्स्ट प्रॉब्लेम सोडवताना. बाय बाय.